तर आपण या दिवसामध्ये रोमक्रास पत्राचा अभ्यास करत आहोत आणि आपण त्यावर जरा जास्त वेळ घालवला इतर पुस्तकांपेक्षा. अजूनही आपण रोमक्रास पत्रामध्ये आहोत. मागील वेळी आपण विशेष करून काही महत्वाची सत्य आपण पाहिले. अध्याय विशेष करून 3 पर्यंत आपण मागच्या क्लासमध्ये शिकलेलो आहोत. आज आपण अध्याय 4 ते अध्याय 7 पाहणार आहोत. मी अध्याय 11 पर्यंत लिहिलं, परंतु तिथपर्यंत काय झाले नाही नोट्स तयार. तर अध्याय 7 पर्यंत आज आपण अभ्यासणार आहोत आणि मग उद्या अध्याय 8 पासून ते आपण अध्याय 16 कसं संपवता येईल नाही का, आपण प्रयत्न करूया. प्रत्येक अध्यायाद्वारे प्रत्येक अध्याय आपण अभ्यासत आहोत, कारण फारच मूलभूत तत्व रोमक्रास पत्रामध्ये आपल्याला शिकायला भेटतं. आणि अद्भुत हे पुस्तक आहे. ज्यावेळेस आपण हे बारकाईने समजून घेऊ प्रार्थनापूर्वक नाही का, तर आपल्याला अधिक ते समजण्यासाठी मदत होईल. आता अध्याय 4 कडे जाण्या अगोदर आपण कुठे होतो आपण त्याबद्दल थोडस उजळणी करूया. आपण पहिले जे 3 अध्याय आहेत, ज्यावेळेस आपण त्याची सुरुवात केली, तिथं आपण पाहिलं अध्याय 1 आणि वचन 18 मध्ये पौल जो आहे तो एक विषय चालू करतो आणि तो एकच धडा किंवा एक मालिका ती सुरू होते. आणि ती वचन 18 पासून, अध्याय 1 वचन 18 पासून ते अध्याय 3 वचन 20 पर्यंत आपण पाहिली. आणि ती म्हणजे काय, मनुष्य जो आहे, पापी मनुष्य नीतिमान देवासमोर तो किती भ्रष्ट आहे. आणि तो स्वतःच्या कृत्यांनी देवासमोर बिलकुल उभं राहू शकत नाही. त्याचे कोणतेच प्रयत्न त्याला देवासमोर उभं राहण्यास पात्र ठरू शकणार नाही. आणि मग वचन 20 मध्ये आपण आलो, सगळ्या गोष्टी तो बोलतो. वचन विशेष करून 19 मध्ये, अध्याय 3 वचन 19 मध्ये आपण पाहिलं की तिथं पाऊल एक महत्वाचं विधान करतो. आणि ते म्हणजे काय, की प्रत्येक तोंड बंद व्हावं आणि अवघं जग देवासमोर शिक्षेस पात्र ठरावं. आता ज्यावेळेस आपण या संदर्भाबद्दल पाहतो आणि या सर्व गोष्टींबद्दल विचार करतो, तर या सर्वांचं सारांश देणारं ते वचन आहे वचन 19 मध्ये, जिथं प्रत्येक तोंड बंद व्हावं आणि अवघं जग देवासमोर शिक्षेस पात्र ठरावं. याबद्दल पण आपण विचार केला होता की याचा अर्थ हा आहे की आपल्यामध्ये, मानव जातीमध्ये आदामानंतर कुणीच असा नाही की जो देवाला म्हणू शकेल की देवा, मी तुझ्यासाठी काहीतरी केलेलं आहे. हे बघ, हे माझं नीतिमत्व मी तुझ्या समोर घेऊन आलेलो आहे. हे बघ, माझी सत्कृत्य आहेत आणि हे तू स्वीकार आणि तू काय कर, तू आनंदी हो. नाही होऊ शकणार असं नाही का. का बरं? कारण त्याचा पूर्ण वृत्तांत आपण अध्याय 2 आणि 3 मध्ये पाहिलं. कारण आपण सर्वांनी पाप केलंय आणि देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहे. मग याच्यासाठी अशी अवस्था असताना मग त्याचा पर्याय काय आहे, की आपण देवासमोर उभं राहू शकतो. त्याच्यासाठी उपाय काय आहे? आणि मग तो उपाय जो आहे, पौल जो आहे तो, मला असं वाटतं या पुढे अध्याय 4 पासून पुढे तो देतो. आणि ते म्हणजे काय, की जिथं कर्म नाही, आपले कोणते कृत्य त्याला जागा नाही, तिथं आपण पाहतो देवाची कृपा. देवाच्या कृपेशिवाय आपण कधीच देवासमोर उभे राहू शकत नाही. विश्वास, विश्वासाने नीतिमान ठरणं काय आहे, तो पूर्ण धडा जो आहे अध्याय 4 पासून आता पौल जो आहे रोम येथील मंडळी समोर सादर करत आहे आणि आपल्या समोर सुद्धा सादर करत आहे. विशेष करून अध्याय 3 आणि वचन 31 अगोदर आपण पाहू आणि मग पुढे जाऊया. अध्याय 3 वचन 31 पहा काय सांगतंय, तर मग आपण विश्वासाने नियमशास्त्राला निरर्थक करतो काय? कधीच नाही. उलट आपण नियमशास्त्राची स्थापना करतो. आता पौल एक मुद्दा मांडत होता आणि तो मुद्दा हाच आहे की पहा, आता हे जे नियमशास्त्र आहे ते कशासाठी दिलेलं आहे. अनेकांना यहुद्यांना वाटत होतं की नाही, आम्ही नियमशास्त्राच्या पालनाद्वारे देवासमोर नीतिमान होऊ शकतो, नीतिमान म्हणून आम्ही उभे राहू शकतो. आणि पॉल हे स्पष्ट करत आहे की नक्कीच नियमशास्त्र जे आहे ते पवित्र आहे. जे आपण शिकलो नाही का, ते नीतिमान देवापासून आलेलं आहे. ते आपल्याला पाहायला भेटतं की एका
नीतिमान देवाची ओळख करून देतं. ते आपल्याला नीतिमान ठरवण्यासाठी नाही, तर त्या नीतिमत्वाकडे घेऊन जाण्यासाठी ते आहे. ते त्या नीतिमत्वाकडे बोट दाखवण्यासाठी आहे. आणि म्हणून पॉल आता इथे एक वितंडवाद किंवा आपण काय म्हणू शकतो एक तर्कवाद करत आहे. तो म्हणतो की मग या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही म्हणाल अगोदर त्याने सांगितलं की नाही, नियमशास्त्रातील कर्माद्वारे कुणीही देवासमोर नीतिमान ठरू शकत नाही. मग आपण विश्वासाने नियमशास्त्राला निरर्थक करतो काय? आपल्या विश्वासाने आपण नियमशास्त्राला निरर्थक करतो काय? तर बिलकुल नाही. त्याचं उत्तर तो पुढे देतो, नाही. का बरं? कारण तो म्हणतो उलट आपण नियमशास्त्राची स्थापना करत आहोत, नाही का? कारण जे नीतिमत्वाची ओळख नियमशास्त्र करून देतं, आपल्याला दोषी ते ठरवतं आणि आपल्याला ते धिक्कारतं, आपल्याला आपली जाणीव ते करून देतं आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्या एका नीतिमत्वतेकडे ते आपल्याला घेऊन जातं. ते बालरक्षक आहे, नाही का? आणि मग अध्याय 4 पासून पुढे पाऊल जो आहे एकच मुद्दा स्पष्ट करत आहे की पहा, आता नियमशास्त्राबद्दल बोलत असताना आता यहुदी लोकांना तो याची आठवण करून देतो की तुम्ही म्हणाल की नियमशास्त्र म्हटल्यानंतर अब्राहम जो आहे त्यांच्या दृष्टीने असं वाटत होते की नाही, तो नियमशास्त्राद्वारेच तो काय झालं, नियमशास्त्रातील कर्माद्वारेच तो तारला गेला. असे अनेक यहुदी लोक विचार करत होते, विश्वास ठेवत होते. आणि मग पौल जो आहे तो आता जुन्या करारातून अगदी अगदी अब्रामाच्या उदाहरणापासून तो सुरुवात करतो आणि हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे की सुरुवातीपासून जी सुवार्ता आहे तिच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाहीये. ती सुवार्ता, ज्या सुवार्तेवर अब्रामाने विश्वास ठेवला त्याच सुवार्तेवर आपणही विश्वास ठेवत आहोत, नाही का? आणि पाऊल जो आहे आता अद्भुत रीतीने ते उदाहरणं अध्याय 4 पासून पुढे देईल. आता बघा, अध्याय 4 मध्ये आपण येतो तर तिथं पॉल हे स्पष्ट करत आहे की नवीन कराराप्रमाणेच जुन्या करारात देखील नियमशास्त्र पालनाद्वारे नाही, तर केवळ विश्वासानेच नीतिमान ठरवण्यात आलेले आहे. आणि त्याच्या उदाहरणाची सुरुवात तो अब्रामापासून करतो. आणि तिथं सांगितलेलं आहे जुन्या करारामध्ये, आपल्याला माहिती उत्पत्तीमध्ये सांगितलंय की अब्राम जो आहे तो विश्वासाने नीतिमान ठरलेला आहे. आता ज्यावेळेस आपण अब्राहमाबद्दल पाहतो तर आपल्याला पाहायला भेटतं की अब्राहम विश्वासाच्या द्वारे नीतिमान ठरला. आणि मग अध्याय 4 मध्ये काही महत्वाची सत्य जे आहेत पौल जो आहे तो उलगडण्याचा प्रयत्न करत आहे. आता नियमशास्त्र अगोदर होतं का अब्रामाने विश्वास ठेवण्याच्या अगोदर? आणि त्याबद्दल तो थोडस आपल्याला आणखी सखोलतेने तो मार्गदर्शन करतो. जर तुम्ही अध्याय 4 जर वाचला आपण, तर अध्याय 4 मध्ये तो ते समजून घेण्याचा समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे बघा. वचन 1 पासून पुढे, तर मग आपला पूर्वज अब्राम याला देहदृष्ट्या काय मिळाले म्हणून म्हणावे, कारण अब्राम कर्मांनी नीतिमान ठरला असता तर त्याला अभिमान बाळगण्यास कारण आहे, तरी देवासमोर नाही. आता पौलाचं जे बोलणं आहे अगदी आपल्याला सरळ सोपं वाटतं, नाही का? पण तो खरं तर त्या यहुदी लोकांना फटकारत आहे एकीकडे, आणि दुसरीकडे तो जो आहे तो त्याचा मुद्दा स्पष्ट करत आहे, सत्य स्पष्ट करत आहे की तारण हे नेहमी देवाच्या कृपेने आहे, केवळ विश्वासाच्या द्वारे आहे. तो विश्वास केवळ प्रभू येशू ख्रिस्ताचं व्यक्तित्व आणि त्याने केलेलं परिपूर्ण कार्य त्याच्यावर स्थित आहे, नाही का? आणि तो विश्वास सुद्धा देवाच्या कृपेचं दान आहे. देवबाप तो उत्पन्न करतो आणि त्या उत्पन्न करण्यासाठी देवाने दिलेलं अद्भुत साधन म्हणजे त्याची सुवार्ता, ख्रिस्ताची सुवार्ता, बरोबर? आता नियमशास्त्रातील पालन करण्याने अब्राहम जो आहे तो नीतिमान झाला नाही कधीच. तर आपल्याला पाहायला भेटतं त्याचं तारण त्याद्वारे झालेलं नव्हतं. कारण पाऊल तिथं स्पष्ट करत आहे की पहा, नियमशास्त्र अद्याप देण्यात आलेलं नव्हतं. जर तुम्ही अध्याय 4 वाचला तर तिथं अगदी स्पष्ट केलेलं आहे, अद्याप ते देण्यात आलेलं नव्हतं म्हणे, नाही का? आणि विशेष करून मग त्याचं तारण कसं झालं अब्रामाचं, तर आपल्याला पाहायला भेटतं की त्याने देवावर विश्वास ठेवला, देवाच्या अभिवचनावर त्याने विश्वास ठेवला. तुम्ही म्हणाल की अरे प्रभू येशू ख्रिस्त तर इथं नवीन करारामध्ये आम्ही पाहतो, नाही का? त्याचा जन्म झालेला, इथं तो आला. नवीन कराराच्या काळात आम्हाला पाहायला भेटतं की तो जगला, तो मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलेला आहे. मग जुन्या करारातील जे संतगण आहेत त्यांचं तारण झालं कसं? अब्राम जो आहे
तो कसा नीतिमान ठरवण्यात आलेला आहे? तर त्याचं उत्तर आपल्याला अध्याय 4 मध्ये अगदी स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आणि आपल्याला इथे शिकवण्यात आलेलं आहे, की अब्राहम जो आहे, तो त्याने देवावर विश्वास ठेवलेला आहे आणि ते त्याला नीतिमत्व असं गणण्यात आलं. आता देवावर त्याने विश्वास ठेवला, तर इथं नक्कीच ख्रिस्त पाहिजे, बरोबर की नाही? आणि मग ख्रिस्तावर त्याने कसा विश्वास ठेवला असावा? तर आपल्याला त्याच्याबद्दल अध्याय 4 आणि वचन 16 ते 25 मध्ये आपल्याला शिकायला भेटल, की अब्राम जो आहे तो कसा नीतिमान ठरला होता. त्याला हे नीतिमत्व जे मिळालेलं आहे ते खरंच, जर पौल म्हणत आहे की नवीन करारातील संतगणांप्रमाणेच, बरोबर, तो नीतिमान ठरायला पाहिजे कृपेने विश्वासाच्या द्वारे, तर मग नवीन करारामध्ये ख्रिस्ताने जे केलेलं कार्य आहे ते अब्रामाच्या जीवनामध्ये देव कसं लागू करतो? तर त्याचं उत्तर आपल्याला अध्याय 4 वचन 16 ते 25 मध्ये आपण पाहतो, नाही का, जिथं सांगितलंय अब्रामाने विश्वास ठेवला, पण कशावर विश्वास ठेवलेला आहे? देवाच्या अभिवचनावर. देवाच्या अभिवचनावर. वचन 16 पासून पहा. ह्या कारणास्तव ते अभिवचन कृपेच्या योगाने असावे म्हणून ते विश्वासाने आहे, अशासाठी की ते अवघ्या संततीला, म्हणजे जे नियमशास्त्राचे आहेत त्यांनाच केवळ नव्हे, तर आपल्या सर्वांचा पिता जो अब्राम, त्याचा जो विश्वास होता त्याला अनुसरून जे चालतात त्यांनाही निश्चित व्हावे. वचन 17 मध्ये पहा, अध्याय 4 वचन 17, मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे असे अब्रामाविषयी शास्त्रात जे लिहिलेले आहे त्याप्रमाणे तो आपल्या सर्वांचा बाप आहे, ज्या देवावर त्याने विश्वास ठेवला, जो देव मेलेल्यांना जिवंत करतो व जे अस्तित्वात नाही त्याला ते असल्यासारखी आज्ञा करतो, त्याच्या दृष्टीने तो असा आहे. आता हा जो शब्द प्रयोग आहे ना, जो देव मेलेल्यांना जिवंत करतो, त्याबद्दल पौल पुढे आपल्याला आणखी काही गोष्टी स्पष्ट करेल. वचन 18 मध्ये म्हणतो, तशी तुझी संतती होईल. ह्या वचनाप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे म्हणून आशेला जागा नसताही त्याने आशेने विश्वास ठेवला. तथापि विश्वासाने दुर्बळ न होता आपले निर्जीव झालेले शरीर, तो सुमारे 100 वर्षांचा होता व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही त्याने लक्षात घेतली. आता पौल जो आहे तो अद्भुत रीतीने त्यांची दयनीय अवस्था सांगत आहे, नाही का? ज्यावेळेस देवाने त्याला अभिवचन दिलं की तुझ्या संतानाद्वारे पृथ्वीवरील कुळे आशीर्वादित होणार आहे, परंतु ते संतान तुझ्याच पोटी जन्मास येणार आहे. परंतु तिथं आपल्याला पाहायला भेटतं की इथं मात्र ते संतान त्यांच्या पोटी जन्मास येणं हे अशक्य होतं, कारण ते आता वयातीत ते वृद्ध झालेले होते, नाही का? आणि नैसर्गिकरित्या हे पूर्णपणे अशक्य बाब होती. परंतु पौलाला इथे एक मुद्दा मांडायचा आहे आणि तो म्हणजे काय? पुनरुत्थानाचा, नाही का? पुनरुत्थानाचा मुद्दा पौलाला इथं मांडायचा आहे आणि तो कशा प्रकारे आपण ते पुढे पाहणार आहोत. वचन 20 पुढे पहा. परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचं गौरव केलं आणि देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करण्यासही समर्थ आहे अशी त्याची पक्की खात्री होती. आणि म्हणूनच ते त्याला नीतिमत्व असं गणण्यात आलेलं आहे. का बरं? कारण त्याला माहित होतं की जरी आम्ही निर्जीव आहोत, आता जरी आम्ही अशक्त आहोत, आम्ही दुर्बळ आहोत, परंतु त्याचा विश्वास आहे त्याने दिलेलं जे संतानाचं अभिवचन आहे तो पूर्ण करणार आहे. तो संतान माझ्या उदरीत सांगितलेला आहे तो येणार आहे आणि तो गौरवी मसीहा येणार आहे. त्या मसीहाकडे त्या अभिवचनाद्वारे तो आशेने पाहतो आणि त्याद्वारे तो हर्षभरित होतो. म्हणूनच ख्रिस्त म्हटला की त्याने माझा दिवस पाहण्याद्वारे तो कसा झाला म्हणे? हर्षित झाला म्हणे अब्राहम सुद्धा, बरोबर? तर किती अद्भुत हे आहे. आणि मग आपण ह्या सर्व वचनांकडे पाहतो आणि मग आपल्याला एक जे म्हणतो ना आपण निष्कर्ष निघतो, तो म्हणजे काय? की अब्राहम कृत्याने नीतिमान ठरला नाही. तो एक अपवाद नव्हता, नाही का? असं आपण म्हणू शकणार नाही की अरे तो एक अपवाद असावा की तो विश्वासाने नीतिमान ठरलेला आहे. नाही, बिलकुल नाही. तर देवाची जी सार्वकालिक तारणाची योजना होती, जी केवळ कृपेने, केवळ विश्वासाने, केवळ प्रभू येशू ख्रिस्तावर आणि केवळ देवाच्या गौरवासाठी आहे, नाही का? आणि याचं याचं तो एक आपण काय म्हणू शकतो, एक जुन्या करारातील उदाहरण होता. अगदी ती छाया आपल्याला तिथं पाहायला भेटते. आणि मग अध्याय 4 मध्ये आपण येतो, तर तिथं आपल्याला वचन 6 पासून पुढे आता अब्राहमानंतर लगेच दाविदाकडे
पाऊल जो आहे तो रोम येथील मंडळीचं लक्ष वेधून घेतो. वचन 6 पासून पुढे दाविदाने अ, जे स्तोत्र गायलं नाही का, त्याच्याबद्दल तो विचार करतो. आणि इथं तो म्हणतो, अगदी दाविदाकडे पाहून तो म्हणतो की पहा, आता दाविदाबद्दल विचार करा. दावीद कसा होता, त्याचं जीवन पूर्णपणे आपल्या समोर आहे. तो भयंकर पापी होता नाही का. तो तर म्हणतो की मी आईच्या उदरात होतो तेव्हाचाच पापी आहे. आणि तो म्हणतो की तुझ्यापासून माझा जो मुखातील निघणारा शब्द जो आहे तो कोणत्याही प्रकारे लपलेला नाहीये. तो म्हणतो इतका मी पापी आहे. आणि आणि तो इतका कष्टी होतो, तो दुःखी होतो, इतका भयंकर तो पापी असताना सुद्धा मग तिथं त्याला कृत्य करायला कुठेच जागा नाही, नाही का. आणि मग तो एका त्या विश्वासाने एका महत्वाच्या त्या सत्याकडे पाहतो. आणि ते सत्य आपण स्तोत्रामध्ये सुद्धा पाहतो नाही का. तो म्हणतो की ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे आणि ज्यांच्या पापावर पांघरून घातले आहे ते धन्य. ज्या माणसाच्या हिशेबी प्रभू पाप लावत नाही, पापाचा दोष लावत नाही, तो धन्य आहे. काय सुंदर हे शिक्षण आहे बघा. हे सत्य आहे. जुना करार सुद्धा प्रामुख्याने आणि अगदीच हे स्पष्ट करतो की पहा, नीतिमान केवळ विश्वासाने जगेल, आहे का. केवळ देवाच्या कृपेचे हे कार्य आहे. आणि मग आपल्याला अध्याय 4 मध्ये वचन 9 ते 15 मध्ये पाऊल आणखी एक विषय हाताळतो आणि तो म्हणजे काय, सुनतेबद्दल. आता आपल्याला पाहायला भेटतं की जिथं सुनतेबद्दल विचार करत असताना सुनता नियमशास्त्राच्या आगमनाने विशेष करून त्या मोशेच्या कराराचा एक आवश्यक भाग ती बनलेले होते नाही का. आणि यहुदी लोकांसाठी एक सगळ्यात महत्वाचं कृत्य होतं. आणि स्वधार्मिक जे यहुदी होते ते अशा प्रकारे शिकवायचे की नीतिमत्व जे आहे ते नियमशास्त्राचं पालन करण्याचा एक परिणाम आहे. आणि त्यातील बाह्य कृती म्हणजे काय, सुनता. आणि सुनता करणं म्हणजे नियमशास्त्राशी आपण अधीन होतो आणि नियमशास्त्राच्या पालनासाठी आपण वचनबद्ध होतो, त्याचा एक पुरावा आहे. मग यहुदी लोक अशा प्रकारे त्याकडे पाहायचे. आणि मग या प्रकारे जर आपण पाहिलं तर मग नीतिमत्व हे जुन्या करारातील नियमशास्त्रातील कर्माचा जर परिणाम असेल तर अब्रामाचं तारण जे आहे ते सुनतेशी निगडित आहे. अशा प्रकारे ते यहुदी जे शिक्षक होते ते म्हणायचे अब्रामाचं तारण हे सुनतेशी निगडित आहे नाही का. पण आपल्याला माहित आहे त्यांचं नीतिमत्व हे जे जुन्या करारातील इतर संतांप्रमाणे विश्वासामुळेच त्याला प्राप्त झाल्यामुळे अब्रामाचं जे परिवर्तन होतं हे सुनता होण्यापूर्वी अनेक वर्ष अगोदर आणि कोणत्याही कार्याव्यतिरिक्त असं घोषित करण्यात आलेलं आहे. आणि म्हणूनच जर आपण वचन 12 पासून जर पुढे आपण पाहिलं तर तिथं काय सांगितलंय, आणि त्याने सुनता झालेल्या लोकांचाही बाप व्हावा. न झालेला असता त्याचा जो विश्वास होता त्यालाही अनुसरून चालतात म्हणून त्यांचा बाप व्हावे. पाहिलं, ती कृती होण्या अगोदरच ते नियमशास्त्र अजून देण्यातही आलं नव्हतं. जवळजवळ त्याच्यानंतर 430 वर्षानंतर आपल्याला पाहायला भेटतं ज्यावेळेस त्याची जी पिढी आहे, अब्रामाचे जे वंशज आहे ज्यांना मिसर देशातून बाहेर काढलं 430 वर्षानंतरच्या काळानंतर, त्यानंतर ते मोशेद्वारे देवाने दिलं नियमशास्त्र. त्याच्या अगोदर म्हणजे पहा 400 वर्ष अगोदर पाऊल आपल्याला अशा प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की नाही, अब्राम नीतिमान ठरला, केवळ विश्वासाने तो नीतिमान ठरलेला आहे. आणि तो वारंवार हाच मुद्दा हाताळत आहे. अभिवचनाचं जे संतान होतं, जो मसिया होता, ज्याच्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील, तो मसिया येणार आहे. त्या अभिवचनावर अब्रामाने विश्वास ठेवलेला आहे. नवीन कराराच्या संतांचा असा विश्वास आहे की तो मसीहा ज्याच्यावर अब्रामाने भविष्याकडे पाहून विश्वास ठेवला तो आला. बरोबर की नाही, तो आला आणि तो जगलेला आहे. त्याने सर्व त्या न्यायनीतिमान मागण्या देवाच्या पूर्ण केलेल्या आहेत. त्याच्या अनमोल रक्ताने त्याने आपल्याला मोलाने विकत घेतलेला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. त्याने त्याचं कार्य तारणाचं सर्व पूर्ण केलेलं आहे. तो पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. आणि आता ख्रिस्ता आपल्याला पाहायला भेटतं की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो आता आपल्याला पाहायला भेटतं की अब्रामाचं संतान त्याला गणण्यात येतं. आणि मग याप्रमाणे अब्राम केवळ यहुद्यांसाठीच नाही
तर देवाच्या वचनावर आणि त्या तारणाची जी तरतूद आहे, नाही का, जी सार्वकालिक योजना जी आहे, त्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी विश्वासाचा तो पिता बनलेला आहे, नाही का. आणि मग त्याच्याबद्दलच पाऊल इथं स्पष्ट करत आहे. म्हणून अब्रामासाठी सुनता जे होतं हे त्याच्या विश्वासाचं फळ नव्हतं. सॉरी, फळ होतं. ते मूळ नाहीये विश्वासाचं. ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. त्याच्या विश्वासाचं ते फळ होतं, मूळ नव्हतं. नीतिमत्व म्हणजे देवाच्या प्रमाण मूल्यांप्रमाणे जगणं. जे प्रमाण जे आहे ते नियमशास्त्रामध्ये प्रकट झालेलं आहे. हे आपण आपल्या स्वबळाने करू शकत नाही. कारण त्याच्यासाठी पौल जो आहे तो अब्रामाची अवस्था दाखवतो, साराची अवस्था दाखवतो. कारण देवाने त्यांना सांगितलं की तुझ्या संतानाद्वारे पृथ्वीवर सर्व कुळे आशीर्वादित होणार आहे. जो तर्कवाद पौल करतो तिथं की अरे ते वृद्ध होते आणि जणू काय, जरी ते जिवंत होते परंतु शारीरिक दृष्ट्या मृत अशा अवस्थेसारखी त्यांची अवस्था होती. ते कोणत्याही प्रकारे मुलाला जन्म देण्यास पात्र नव्हते, त्यांच्याकडे ती ताकदही नव्हती. पण तिथं आपल्याला पाहायला भेटतं देवाची कृपा केवळ विश्वासाच्या द्वारे आपल्याला पाहायला भेटतं. म्हणूनच हे नीतिमत्व विश्वासाचा परिणाम आहे, हे आपल्या कृत्यांनी नाहीये. आपण नीतिमान ठरवण्यात आलो आहोत जे केवळ कृपेने आहे, केवळ विश्वासाच्या द्वारे आहे. आणि त्याचा परिणाम म्हणजे काय? आता आपण कृपेने नीतिमान ठरवण्यात आलेलो आहोत विश्वासाच्या द्वारे. तर त्याचा परिणाम काय बरं? तर त्याचा परिणाम सत्कृत्य आपण करतो. इफिस्करास पत्र अध्याय 2 आणि वचन 10 आपल्याला त्याबद्दल सांगतं की आपण सत्कृत्य करावीत म्हणून ख्रिस्त येशूच्या ठाई निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. अब्रामाचा विश्वास हा आपल्या विश्वासाप्रमाणे पुनरुत्थित विश्वास आहे, ज्याबद्दल मी तुम्हाला अगोदर सांगितलं आणि वारंवार मी या गोष्टी सांगत आहे. जर त्यांची शारीरिक दृष्ट्या आपल्याला अवस्था पाहायला भेटते, मी अगोदरही सांगितलेलं आहे, ते अशक्य होते. ते सर्व गोष्टी अशक्य होत्या. दोघेही वृद्ध होते आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्यांनाही जाणीव होती की हे शक्यच नाहीये. परंतु त्यांचा विश्वास होता की जो देव मृतांनाही जिवंत करू शकतो, नाही का. त्याच्या समोर अशक्य असं काहीच नाही. आणि नक्कीच तेच देवाने अब्रामाच्या जीवनात केलेलं आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की अशा प्रकारे तोच आपल्याला पाहायला भेटतं त्या पुनरुत्थित विश्वास आपल्याला अगदी अब्रामामध्ये सुद्धा पाहायला भेटतो. आणि अब्रामाच्या त्या पुनरुत्थानाच्या विश्वासाला आणखी एक परीक्षेला तोंड द्यावं लागलं, नाही का. ज्यावेळेस त्याला मुलगा झाला आणि मग देवाने सांगितलं की त्याचं अर्पण करायचंय तुला, नाही का. तिथं सुद्धा आपण पाहतो की अब्रामाच्या त्या विश्वासाची परीक्षा आपण पाहतो, पण त्याचा तोच विश्वास होता की नाही, देवाने दिलेला आहे, देव पुरवणारा आहे. आणि देवाबद्दल त्याचा जो दृष्टिकोन, त्याचे जे विचार आहेत, नाही, त्याने ओळखलं की नाही, देव देणार आहे. अरे आमची अवस्था काय होती, त्याने दिलेला हा मुलगा आहे आणि तो राखणारा आहे. आणि म्हणूनच पौल यातून हे दाखवत आहे की सुवार्ता जी आहे ती जुन्या करारात जी होती तीच नवीन करारात आहे, नाही का. तिच्यात कोणत्याच प्रकारे बदल नाही. म्हणूनच यहुदी आणि हेल्लेनी असे दोघेही एकाच मार्गाने आणि एकाच सुवार्तेने तारले गेलेले आहेत. दोघेही नियमशास्त्रा व्यतिरिक्त केवळ विश्वासाने तारले जातात, नाही का. नियमशास्त्र केवळ दोष दाखवित आणि केवळ ते आपल्याला जिवंत देवाची जाणीव करून देतं, त्याचं नीतिमत्व ते दाखवतं. मनुष्य देवाच्या नीतिमत्वामध्ये किती उणा आहे, देवाच्या त्या प्रमाण मूल्यापासून तो किती भयंकर रीतीने घसरलेला आहे, त्याबद्दल नियमशास्त्र आठवण करून देतो. म्हणूनच पौल अध्याय 3 आणि वचन 23 मध्ये म्हणतो की सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहेत. त्या एका प्रमाण मूल्यांपासून घसरलेली अवस्था मनुष्याची आहे. आणि म्हणूनच विश्वास हा केवळ देवावर आहे, जो केवळ ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्याद्वारे मिळणारी जी नीतिमत्वता आहे आणि पापांची क्षमा जी आहे त्यावर स्थित आहे. आणि विशेष करून त्याद्वारे ती नीतिमत्वता आणि पापांची क्षमा ही देणगी आपल्याला प्राप्त होते, ज्याद्वारे आपण स्वीकारतो जी सुवार्ता पौलाने गाजविली. आणि आपल्याला पाहायला भेटतं रोम येथील संतांना मिळाली, नाही का, तेच नीतिमत्व. त्याच साधनाने, तो साधन म्हणजे काय, विश्वास, नाही का.
जो कृत्यांव्यतिरिक्त आहे तो आपल्याला मिळालेला आहे. आणि आपणही त्या सुवार्तेवर विश्वास ठेवला, त्याच सुवार्तेद्वारे आपलं, त्याच विश्वासाच्या द्वारे आपण देखील नीतिमान ठरवण्यात आलेलो आहोत. आता ज्यावेळेस आपण विश्वासाबद्दल बोलतो, तर याच्या रोमकरास पत्राबद्दल विचार करत असताना रोम येथील मंडळीमध्ये सुद्धा काही लोकांचा असा विचार असावा, किंवा इतरही आपण काय म्हणतो की अम, आजही अनेक लोक असा विचार करतात की नाही, नक्कीच तारण कृपेने आहे, केवळ विश्वासाच्या द्वारे आहे. बरोबर, हा तारणदायी विश्वास देव आपल्याला देतो, सगळं खरं आहे, इथपर्यंत आम्ही सगळं मान्य करतो. परंतु आमचा हा विश्वास नाही की हे जे नीतिमत्व, त्या विश्वासाचा, त्या तारणदायी विश्वासाचा परिणाम आहे, ते नीतिमत्व जे आहे त्या त्या हवामानाप्रमाणे आहे. जसं ऋतू येतात जातात नाही का, किंवा हवामान नाही का जसं बदलतं अचानक, तशा प्रकारे आहे. म्हणजे आमचं तारण आम्ही गमावू शकतो आमच्या स्वतःच्या कृत्यांनी. अशा प्रकारे अनेक लोक जे आहेत ते त्याबद्दल विचार करतील. आणि हा जो मुद्दा आहे, पाऊल आता पुढे स्पष्ट करण्यासाठी अध्याय 5 मध्ये तो आपलं लक्ष एका महत्वाच्या सत्याकडे घेऊन केंद्रित करत आहे, की आता हा जो तारणदायी विश्वास देवाने आपल्याला पुरवलेला आहे, त्या विश्वासाच्या द्वारे आपण नीतिमान ठरवण्यात आलेलो आहोत. ख्रिस्तामध्ये आपण आता नीतिमान ठरवण्यात आलेलो आहोत. तर काय हे नीतिमत्व, काय हे तारण आपण गमावू का आपल्या कृत्यांनी? तर तोच मुद्दा आता पाऊल अध्याय 5 वचन 1 ते 5 मध्ये तो आता स्पष्ट करत आहे. जर तुम्ही वचन 1 ते 5 जर वाचला अध्याय 5 मध्ये, यास्तव आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत, म्हणून आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. पूर्णविराम. देवाबरोबर आपला समेट घडून आलेला आहे. आणि ठरवलेले आहोत, नीतिमान ठरवलेले आहोत, आपल्याला म्हटलेलं आहे ख्रिस्ताद्वारे घडलेलं आहे. आणि वचन 2 काय सांगतं? आपण ज्या कृपेमध्ये आहोत, आहोत, हा जो प्रश्न आहे, हा जो शब्द आहे ना, कृपेमध्ये आहोत, त्याच्यानंतर तिच्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे. बरोबर. आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो. नक्की इथं जे शब्दप्रयोग वापरत आहे पॉल, ते शब्दप्रयोग आपल्याला हे सत्य समजण्यासाठी स्पष्ट करणारे आहेत. ते सत्य म्हणजे काय? आपण एकदाच कृपेने विश्वासाच्या द्वारे तारल्या गेलो, ते तारण कधीच गमावलं जात नाही. कारण हे तारण मी माझ्या कृत्यांनी कमावलेलंच नाहीये. म्हणून माझं कोणतंच कृत्य त्या तारणावर प्रभाव पाडणार नाही, हे अगदी स्पष्ट आहे. बरं, इतकेच नाही, तर पुढे काय म्हणतो वचन अध्याय 5 मध्ये वचन 4 मध्ये, धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते, आणि आशा लाजवत नाही, कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. जितके जास्त आपण, आपल्याला पाहायला भेटतं की देवाची कृपा त्या परीक्षांमधून आपलं रक्षण करताना आपण पाहतो, तितकाच आपण आपल्या अंतिम विजयाची खात्री बाळगतो नाही का? नक्कीच अं, आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवतो. नक्कीच विश्वासाच्या द्वारे आपण तारल्या गेलेलो आहोत. अनेकांचा असा प्रश्न उपस्थित होतो, किंवा अनेकांचा असा विचार असतो, असा दृष्टिकोन असतो की अरे, मी ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, तर माझ्या जीवनामध्ये त्रास नको यायला, माझ्या जीवनामध्ये क्लेश नको व्हायला, मी दुःखातून नाही जायला पाहिजे, माझ्या जीवनात आजार पण कशाला असायला पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी असताना देवाची जर कृपा मला पुरवण्यात आलेली आहे, तर ती काही इतकी तोकडे आहे का? नाही, बिलकुल नाही, नाही का? तर आपल्या जीवनामध्ये जर आपण कृपेने विश्वासाच्या द्वारे नीतिमान ठरवण्यात आलेलो आहोत, आपल्याला हे कृपेने मिळालेलं तारण आहे. तर लक्षात घ्या, आपल्या जीवनातील येणाऱ्या परीक्षा, आपल्या जीवनातील येणारे त्रास, आपल्या जीवनातील येणाऱ्या ज्या वेदना आहेत, किंवा वेगवेगळे प्रसंग आहेत, हे सर्व प्रसंग आपल्याला त्या अंतिम विजयाची खात्री देणार आहेत. आणि पाऊल 5व्या अध्यायामध्ये त्याची आठवण करून देतो आपल्याला. कारण वचन जर आपण 5 पाहिलं, विशेष करून वचन 3 पासून पुढे, इतकेच नाही तर संकटाचाही अभिमान आपण बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीर आपल्या अंतकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे.
प्रेज गॉड. नक्कीच, नाही का. अंतिम विजयाची खात्री की आपण बाळगतो ज्यावेळेस संकट आपल्या जीवनात येतं. पण याहून अधिक म्हणजे देवाने ज्या प्रकारे आपल्याला त्याची जी नीतिमत्वता आहे त्याने प्रदान केली, नाही का, त्याने बहाल केली. त्यामुळे आपल्याला त्या तारणाची सार्वकालिक खात्री सुद्धा मिळालेली आहे. आपण पापी असताना देवाने त्याचा एकुलता एक पुत्र आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याला आपल्या पापांसाठी मरण्यासाठी आणि आपल्याला नीतिमान ठरवण्यासाठी या पुतळावर त्याने पाठवलं. हे इतकं महान कार्य जर त्याने केलेलं आहे, कधी केलं त्याने? आपण शत्रू होतो, ज्याच्याबद्दल अध्याय 5 मध्ये वचन 8 मध्ये तो म्हणतो बघा, परंतु देव आपल्या वरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. आणि वचन वचन 10 पहा, कारण आपण शत्रू असता, नाही का. तर जर आपण शत्रू होतो आणि शत्रू असताना, आपण पापी असतानाच, जर ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला, जर तो देव त्याचा एकुलता एक पुत्र आपल्यासाठी राखून न ठेवता देतो, नक्कीच आपल्याला जी क्षमा त्याने मिळालेली आहे, आपण क्षमा पावलेली मुले झालेलो आहोत त्या ख्रिस्तामध्ये. आपण त्याच्या क्रोधापासून वाचवले गेलेलो आहोत आणि सार्वकालिकतेसाठी वाचवले जाणार आहोत, नाही का. क्षमा आपल्याला मिळालेली आहे ख्रिस्तामध्ये सर्व आपल्या अपराधांची. आणि मग तोच जे सत्य आहे, पौल अध्याय 5 मध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे की आपण शत्रू होतो आणि अशा वेळी आपल्याला पाहायला भेटतं ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. त्याने आपल्याला पाहायला भेटतं की देवासोबत त्याने आपला समेट घडवून आणलेला आहे. कशा प्रकारे? त्याच्या मृत्यूद्वारे, त्याच्या अनमोल जोडला गेलेला आहोत. आता तो पिता आपल्याकडे दोषाने, त्या क्रोधी भावनेने, क्रोधिष्ट नजरेने पाहत नाही, तर तो आता म्हणत आहे की हे माझ्या अनमोल पुत्राच्या नीतिमत्वाने नीतिमान ठरवण्यात आलेले लोक आहेत, हे माझी लेकरं आहेत, ही माझी प्रजा आहे, कारण यांच्यासाठी माझा परमप्रिय पुत्र त्याने आपला प्राण दिलेला आहे. किती अद्भुत आहे. आता इथं जी भाषा पॉल वापरत आहे, तो म्हणतो की देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झालाय. आणि आता समेट झाला असता त्याच्या जीवनाने आपण विशेष करून तारले जाणार आहोत. आता त्याबद्दल बोलत असताना महत्वाचा मुद्दा पौलाला इथं हाताळायचा आहे, आणि तो म्हणजे काय? की आपण ख्रिस्ताच्या मरणात सहभागी झालो, नाही का. त्याद्वारे आपण वाचलं गेलो, कारण ख्रिस्तासोबत आपल्याला जडलेलं आहे. आपल्याला आपण पाहायला भेटतो की आपण संयुक्त झालो असं म्हटलेलं आहे. जर ख्रिस्तामध्ये ख्रिस्ताच्या मरणात आपण जर सहभागी झालोय, तर ख्रिस्त पुन्हा उठवण्यात आला, त्याच्या जीवनातही आपण सहभागी झालो आणि त्याच्या जीवनात आपण ते जीवन वाटून घेतलेलं आहे. याचा परिणाम किती अद्भुत आहे बघा, आहे का. आणि म्हणूनच पाऊल ह्या सगळ्या गोष्टीबद्दल बोलत असताना अध्याय 5 जो आहे, या भागाचा शेवट एका आणखी मोठ्या सत्याने, नाही का, तो करत आहे या संदर्भाचा. आणि ते सत्य म्हणजे काय? पाऊल आता आपल्याला उत्पत्तीकडे घेऊन जातो, त्या आदामाकडे घेऊन जातो पहिल्या. आणि अद्भुत रीतीने त्या युक्तिवादाने तो हे स्पष्ट वचन 12 पासून पुढे पॉल जो आहे आपल्याला त्याची आठवण करून देतो की पहा, प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य जे आहे हे पहिल्या आदामाच्या कार्यापेक्षा महान आहे. पहिल्या आदामाच्या पापाचे फारच महान आणि भयंकर असे परिणाम झाले आपल्याला पाहायला भेटतात. पहिल्या आदामामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की सर्व मानवजात पापी झाली, मृत पावलेली आहे, बरोबर. आणि इथं वचन 12 त्याच्याबद्दल सांगतं, एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरलं आणि पापाच्या द्वारे मरण शिरलं, आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले. फार भयंकर दुर्दैवी अवस्था ही आपल्याला पहिल्या आदामामध्ये मिळालेली आहे, नाही का. आणि
आपल्याला पाहायला भेटतं त्याचेच परिणाम पौल जो आहे अध्याय 1 पासून पुढे मांडत आहे, की जिथं आता जी जी नीतिमान अवस्था होती ती गमावली पहिल्या आदामामध्ये आपण. बरोबर. जी निर्दोष अवस्था होती ती आपण गमावली. कारण त्याचं कारण काय बरं? कारण त्या आदामामध्ये आपण पापी झालेलो आहोत. पापी स्वभावात आपण जन्म घेतो आणि पापी म्हणूनच आपण राहतो नाही का, जगतो आपण. आणि मग अध्याय 1 आणि 2 मध्ये तो त्याचं वर्णन करतो की हे किती भयंकर आहे बघा. मनुष्याचं जे विश्वव्यापी अनिती आहे ते तो स्पष्ट करतो की कशा प्रकारे मनुष्याने त्या अनितीने सत्य नाकारलेलं आहे. बरोबर. आणि मग अध्याय 5 मध्ये येत असताना ते जे सत्य त्याने नाकारलं त्याचा स्रोत अध्याय 5 मध्ये तो देत आहे. त्याचा स्रोत खुद्द आदामामध्ये आहे. खुद्द आपल्या त्या मूळ पुरुषामध्ये, खुद्द त्या प्रतिनिधिक मस्तक जो आहे नाही का, प्रमुख त्याच्यामध्ये आहे. दोघांपैकी जर आपण विचार केला, हा आदाम आणि ख्रिस्त यांच्यापैकी महान कोण आहे मग? दोघांमध्ये महान केवळ ख्रिस्त आहे. तो खूप महान आहे नाही का. आणि आपल्याला पाहायला भेटतं जर असं आहे तर आपल्याला माहित आहे की आपण खात्री बाळगू शकतो की ख्रिस्ताच्या धार्मिकतेचे परिणाम आदामाच्या आणि तिच्या परिणामावर मात करतात आणि ते नष्ट करतात. कारण ख्रिस्त हा महान आदाम आहे. ख्रिस्त हा सर्वश्रेष्ठ आहे. हा शेवटचा आदाम आहे का. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं जर आदामाच्या कृत्याचा परिणाम त्याच्या सर्व वंशजांसाठी, सर्व मानव जातीसाठी पाप आणि मृत्यू घेऊन येणारा होता, तर ख्रिस्ताच्या कार्याचा परिणाम त्याच्यामध्ये असलेल्या सर्वांसाठी विश्वासाने त्याच्या मुलांसाठी जीवन आणि शांती देतो. ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्याचा परिणाम असेल. अशा प्रकारे तारण जे देवाने पुरवलेलं आहे ते केवळ उत्तमच नाही तर ते निश्चित आहे, सार्वकालिक आहे आणि स्थिर आहे. प्रेज गॉड. प्रभूची थोरवी हो. त्या त्रयिक देवाला गौरव मिळो. पुढे तो वचन 18 पासून म्हणतो की जसे एकाच अपराधामुळे सर्व माणसांना दंड आज्ञा होते, तसे नीतिमत्वाच्या एकाच निर्णयाने सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्व प्राप्त होते. तुमच्या समोर एक चार्ट आहे बघा. इथं जो जे सत्य पौल सांगत आहे बघा, ते सत्य जे आहे ना या चार्टद्वारे तुम्हाला समजण्यासाठी मदत होईल. याला अदला बदलीचं तत्व म्हणतात नाही का. अदला बदली नाही का, किंवा बदली तत्व आपण म्हणू शकतो. इथं आपल्याला पाहायला भेटतं, तो 2 उदाहरण देतो. 2 आदाम आपल्या समोर आहेत. पहिला आदाम आणि शेवटचा आदाम. पहिला आदाम जो आहे तो आपलं प्रतिनिधिक, सर्व मानव जातीचे एक प्रतिनिधिक मस्तक या नात्याने त्याने जे काही केलं ते सर्व मानव जातीच्या खात्यात गणण्यात आलेलं आहे. पहिल्या आदामाने पाप केलं आणि तो प्रतिनिधिक मस्तक या नात्याने ते सर्व मानवजातीच्या खात्यात ते मांडण्यात आलेलं आहे. सर्व मानवजात पापी आहे. सर्व मानवजात पापी आहे आणि त्यांच्या हृदयात आपल्याला पाहायला. आणि मग जसं त्याचा दोष त्याने केलं ते पाप, पण त्याच्याच माथी नाही, तर आता सर्व मानव जातीवर सुद्धा त्याचा परिणाम झालेला आहे. त्याच प्रकारे ज्यावेळेस आपण ख्रिस्ताबद्दल पाहतो तर ख्रिस्ताच्या बाबतीत हे फार वेगळं आहे. ख्रिस्ताच्या बाबतीत फार वेगळं आहे. हा पहिला आदाम त्याने पाप केलं, त्याच्यामध्ये सर्व मानवजात पापी झालेला आहे. परंतु हा शेवटचा आदाम हा निर्दोष, हा निष्कलंक, पवित्र, देवाचा पुत्र, महान कोकरा, जो सार्वकालिकतेमध्ये बदल्या गेलेला आहे. इथं मात्र वेगळी आदला बदली झालेली आहे बघा. कशी झाली बरं? याच्यावर मात्र हा जो निर्दोष कोकरा आहे, हा जो शेवटचा आदाम आहे, त्याच्यावर मात्र सर्व मानव जातीचं, त्याच्या निवडलेल्या लोकांचं पाप लादण्यात आलं. आणि त्याचं जे नीतिमत्व होतं ते नीतिमत्व सर्व त्याच्या निवडलेल्या लोकां आपल्याला त्याच्याबद्दल शिकवतं. त्याच्याबद्दल शिकवतं. आणि म्हणूनच हा जो शेवटचा मुद्दा आहे पौलाला सांगायचा अध्याय 5 मध्ये, तो त्याच्याबद्दल आपल्याला आठवण करून देत आहे. त्या सगळ्या गोष्टी बोलत असताना
जर आपण अध्याय 5 आणि वचन 20 कडे आपण आलो, तर तो अशा प्रकारे ह्या सर्व गोष्टी बोलतो आणि वचन 20 मध्ये आल्यानंतर आता एक महत्वाच्या सत्याकडे तो आपल्याला घेऊन जातो. आणि ते सत्य असं आहे, शिवाय अपराध वाढावा म्हणून नियमशास्त्राचा प्रवेश झाला, तरी जेथे पाप वाढले तेथे कृपा त्यापेक्षा विपुल झाली. कृपा त्यापेक्षा विपुल झाली. आता हे तत्व घेतल्यानंतर अनेक लोक जे आहे आपल्याला पाहायला भेटतं फार चुकीच्या पद्धतीने याचा विचार करतील, नाही का? या सत्याचं काही गंभीर दुरुपयोग लोक करतील. आणि तेच जे दुरुपयोग लोक करतील, नाही का, की पाप जितकं वाढलं तितकं कृपा त्याच्यापेक्षा विपुल झाली, म्हणजे मग काय प्रॉब्लेम नाही, आम्ही पाप करू शकतो, नाही का? कारण कृपा त्याच्यापेक्षा पलीकडे वाढणार आहे. आणि म्हणून हे जे चुकीचं जे 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 म्हणतो ना आपण, की चुकीचा जो गैरसमज, चुकीचे जे तत्व उदयास येणार होतं आणि उदयास आहे पुष्कळ ठिकाणी, त्या गोष्टी आपण पाहतो. ह्या सर्व गोष्टीला खारीज करण्यासाठी पाऊल आता अध्याय 6, 7 आणि 8 मध्ये हे सत्य प्रगट करत आहे, की नेमकं जर कृपा वाढावी, नाही का, त्याच्याबद्दल बोलत असताना तो महत्वाच्या एका सत्याने तो सुरुवात करतो. परंतु त्या अगोदर एपिस्करस पत्रामध्ये पौल अगदी हे स्पष्ट करतो, की आपण कशापासून तारल्या गेलो, बरोबर? की आपण आपल्या अपराध आणि पातकामध्ये मृत होतो. नक्कीच आपण या जगाच्या राहटीप्रमाणे चालणारे होतो. आमचं राज्य वेगळं होतं, सगळं होतं. परंतु सगळ्यात महत्वाचा मुद्दा पावलाला जो सांगायचा आहे ना, आपण कशापासून तारल्या गेलो? पुष्कळांना वाटलं, अरे आम्ही सैतानापासून तारल्या गेलो, अरे आम्ही पापापासून तारल्या गेलो. सगळ्यात महत्वाचा मुद्दा तिथं हा आहे, की आपण देवाच्या क्रोधापासून, खुद्द देवापासून आपल्याला वाचवण्यात आलेला आहे. त्याच्या क्रोधापासून आपण सुटलेला आहोत. आणि मग दुसरा प्रश्न उपस्थित होतो, कशासाठी आपण तारल्या गेलो? तर मग इफिस 2:10 मध्ये सांगितलं, की सत्कृत्य करण्यासाठी त्याने आपल्याला निर्माण केलेलं आहे. सत्कृत्य निर्माण करण्याचे प्रयत्न आपल्याला कधीच तारण देऊ शकत नाही. आपली सत्कृत्य, आपली कोणतेही प्रयत्न आपल्याला देवासमोर उभे करू शकणार नाही. तर त्याने दिलेलं तारण, त्याचा परिणाम सत्कृत्यात होतो. त्याचे फळ आपल्याला पाहायला भेटतं, की ते कधीच शांत बसून राहत नाही. आणि तोच जो वाद आहे याकोबाच्या पत्रामध्ये चालवलेला आहे, जिथे याकोब म्हणतो की क्रियाविना विश्वास व्यर्थ आहे. पाऊल याकोबाला तेच सांगायचंय, की आपण म्हणतो तारलेले आहोत, नाही का, आणि जर आपल्या जीवनातून ते फळच दिसत नाही, तर मग याकोब म्हणतो की फार मोठा प्रश्न आहे समोर. आणि पाऊल आता या अध्यायामध्ये ते सिद्ध करायचा प्रयत्न करणार आहे. अध्याय 6 ते 8 मध्ये पाऊल आता तारण झालेलं आहे. आपलं तारणामधील आपली स्थिती आहे. आपण विश्वासाने नीतिमान ठरवण्यात आलेलो आहोत. अ, आपल्याला पाहायला भेटतं, जी तारणासाठी जे नीतिमत्व होतं ते आपल्याला ख्रिस्तामध्ये त्याच्या कृपेने विश्वासाच्या द्वारे आपल्याला लाभलेलं आहे. परंतु तरी सुद्धा आता आपल्यासाठी महत्वाची गोष्ट काय आहे, ते जे नीतिमत्व आपल्याला लाभलेलं आहे त्यामध्ये आपण पूर्णपणे नीतिमान झालेलो नाहीये. आपण नीतिमान फक्त घोषित करण्यात आलेलो आहोत. ते नीतिमत्व आपल्या खात्यात बहाल करण्यात आलेलं आहे. आता त्या नीतिमत्वाकडे, नीतिमत्वाच्या दिशेने आपली वाटचाल आहे. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं, देवाने ती तरतूद आपल्यासाठी केलेली आहे. आणि तिकडे वाटचाल करत असताना काय अजूनही आपल्याला कृपेची गरज आहे का? तर पाऊल त्याचीच आठवण करून देतो, की ख्रिस्ती जीवन सुरुवातीपासून शेवटपर्यंत, अगदी कबरेत जाईपर्यंत केवळ कृपेने आहे, केवळ कृपेने आहे. आणि म्हणूनच अध्याय 6 मध्ये ख्रिस्ती व्यक्तीसाठी जी नीतिमत्वता आवश्यक आहे त्याबद्दल पाऊल बोलतात. अध्याय 7 मध्ये आपल्याला नीतिमत्वतेची गरज असताना आपल्या देहाचं जे कमकुवत पण आहे त्यामुळे, आणि विशेष करून पाप अजूनही आपल्या हृदयात, आपल्या आपल्या देहात वास्तव्यात असल्यामुळे मानवी दृष्ट्या हे अजूनही अशक्य आहे, बरोबर? आणि मग अध्याय 8 मध्ये येत असताना तो आता पुढे हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो, की पहा तरी सुद्धा नीतिमत्वतेसाठी दैवी पुरवठा, देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने आपण हे ख्रिस्ती जीवन, हे विश्वासाचं जीवन जे आहे, ख्रिस्ती विश्वासाचं जीवन आता जगू शकतो, नाही का? नियमशास्त्र ज्या नीतिमत्वाची घोषणा करतं,
नाही का, जिची अजूनही देव मागणी करत आहे, तिची पूर्णता आपण स्वतः करू शकत नाही. म्हणूनच त्याचा आत्मा त्याने कैवारी म्हणून आपल्याला दिलेला आहे. त्याचं वचन आपल्याला दिलेलं आहे. त्याच्या मंडळीमध्ये तो आपल्याला एकत्रित करतो. त्याने त्याचे सेवक उभे केलेले आहेत. 5व्या अध्यायाचा शेवट एका महत्वाच्या तत्वाने तो करतो, नाही का, जे आपण आत्ताच वाचलं की पहा, तिथं सांगितलेलं आहे की नियमशास्त्राचा प्रवेश झाला तरी जेथे पाप वाढले तेथे कृपा त्यापेक्षा विपुल झाली. एक विश्वव्यापी सत्य हे आहे की देवाची कृपा आपल्या सर्व पापांपेक्षा सर्वोच्च आणि महान आहे. आदामाच्या पापाला आणि विशेष करून ख्रिस्तामधील देवाच्या कृपेला हा संदर्भ लागू होतो, नाही का. ख्रिस्तामध्ये मिळालेली जी कृपा आहे. अध्याय 6ची सुरुवात अगदी अद्भुत रीतीने एका प्रश्नाने होते, तर आता आपण काय म्हणावं? कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय? एकदा आपले तारण झाले, आपल्या पापाची क्षमा झाली आणि स्वर्ग एक निश्चित आशा बनला, नाही का, तर आपण पूर्वीप्रमाणे जगणं पुढे का चालू ठेवू नये असा प्रश्न अनेकांसमोर येईल. अनेकांना वाटेल की अरे, आम्ही कृपेने तारल्या गेलो, बरोबर, कुठेही आमच्या कृत्यांना जर जागाच नाहीये, नो प्रॉब्लेम, अगोदरही आम्ही पापात होतो, आता आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत, परंतु आम्ही पापात जगू शकतो. काय प्रॉब्लेम आहे? कारण पापापेक्षा कृपा विपुल होत आहे आणि अगदी चांगलं आहे. पण थांबा, पॉल ह्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर पुढे देत आहे. कारण तेव्हा होते जेव्हा एक व्यक्ती ख्रिस्ताचं व्यक्तित्व, पूर्ण व्यक्तित्व आणि पूर्ण कार्य जे आहे ते ओळखतो. आणि आपल्याला माहित आहे की एक व्यक्ती स्वतःच्या बळाने कधीच ख्रिस्ताला जाणून घेऊ शकत नाही. कारण आपल्याला पवित्र शास्त्र अगदी स्पष्ट सांगतं की ख्रिस्ता विना सर्व मानवजात आध्यात्मिकरित्या मृत आहे. आणि म्हणूनच सगळ्यात अगोदर नवीन जन्माची गरज आहे. म्हणूनच ख्रिस्ताने आपल्याला पाहायला भेटतं, जो निकोदेमस होता त्याच्याशी बोलत असताना सगळ्यात अगोदर काय सांगितलं? नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचं राज्य पाहता येणार नाहीये. आणि मग तो नवीन जन्म काय पुढे सांगितलं की आत्म्याद्वारे, देवाच्या आत्म्याद्वारे होणारा बाप्तिस्मा त्याला म्हटलेला आहे. देवाच्या आत्म्याचं कार्य आहे. देवाचा आत्मा आपल्याला आत्मिक रीतीने जिवंत करतो, नाही का. आपल्याला आपल्या पापाची नीतिमत्वतेची आणि न्याय निवाड्याची तो जाणीव करून देतो, नाही का. आणि म्हणून पॉल काय म्हणतो की आपल्याला जिवंत करण्यात आलेलं आहे ख्रिस्तामध्ये. हे केवळ कृपेने घडलेलं आहे आणि आपल्यावर त्या कृपेचा वर्षाव केलेला आहे. अगोदर जे पाप आपल्यामध्ये इतकं भयंकर रीतीने गणण्यात येत होतं, त्याच्याही पेक्षा विपुलतेने कृपा आपल्याला ओतण्यात आलेली आहे. तर आता आपलं जीवन जे आहे त्याबद्दल विचार करत असताना ख्रिस्तामधील आपलं जीवन, जे ख्रिस्ताशी आपण जोडल्या गेलो, ख्रिस्ताशी आपण संयुक्त झालो. आपण म्हणतो की ख्रिस्ताच्या मरणात मी मेलो, माझे पाप, माझा जुना स्वभाव ख्रिस्त जसा पुन्हा उठवण्यात आलेला आहे, त्याला जो त्या जीवनात तो उठला, त्या जीवनाचा मी वाटेकरी झालेलो आहे, मी जर असं म्हणत आहे. आणि ख्रिस्ताशी पूर्णपणे जर पापात माझं जीवन जगतो, तर मी विसंगत जीवन जगत आहे. आणि पौलाला तोच मुद्दा इथे हाताळायचा आहे. जर तुम्ही बारकाईने जर अध्याय 6 आणि 7 जर वाचला, तर तिथं जो पौल आहे तो आपल्याला त्याच्याबद्दल बोलतो. जर ख्रिस्त पापासाठी मेला आणि आपण त्याच्यामध्ये मरण पावलो, तर आता आपण पापात कसे जगू शकतो? जर ख्रिस्त मेल्यातून उठवला गेला नवीन जीवन, गौरवपूर्ण जीवन जगण्यासाठी, आणि आपण त्याच्याशी जोडले गेलेलो आहोत, तर आपले जीवन देखील बदललेले पाहिजे असा निष्कर्ष आपल्याला इथून पाहायला भेटतो, नाही का. आपली ख्रिस्तासोबतची संयुक्तता म्हणजे हे गरजेचं आहे की आपण पापाला नाकारावं, त्याचा त्याग करावा, नीतिमत्वतेची सेवा करावी, नीतिमत्वतेसाठी आपण झटावं. म्हणूनच ख्रिस्त म्हणतो की सर्वात अगोदर ते नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा म्हटलेला आहे, नाही का. तर तो अशा प्रकारे तिथं नाही बोलत. जे पाऊल इथं सांगत आहे ना, तेच ख्रिस्ताला सांगायचं तिथं, की जे नीतिमत्व तुम्हाला मिळालेलं आहे, आता त्यामध्ये जगा. आपल्या जीवनात पापासाठी आपण मेलेले असावं आणि नीतिमत्वासाठी आपण जगत असलेले असावं. ख्रिस्त आपल्या पापांसाठी मेला आणि पुन्हा उठलेला आहे. पाऊल एका
निर्णयासाठी विश्वासणाऱ्यांना इथं पाचारण करतोय बघा. आणि तो निर्णय हाच आहे की आता आपण एकतर आपल्याला पाहायला भेटतं की आपलं शरीर जे आहे एकतर पापाचं साधन म्हणून आपण त्याला सादर करू शकतो, नाही का? त्याचे गुलाम म्हणून आपण राहू शकतो, नाहीतर पाप करणं थांबवा आणि आपली शरीरे नीतिमत्वतेची साधने म्हणून देवाला सादर करण्याचा निर्णय घ्यावा. ज्याला आपण स्वतःला सादर करतो त्याचे आपण गुलाम होतो, हे लक्षात घ्या. आणि त्याच्याबद्दलच अध्याय 7 मध्ये महत्वाची जी सत्य आहे पौल जो आहे तो आपल्या समोर मांडत आहे. आणि विशेष करून तो नियमशास्त्राबद्दल बोलतो अध्याय 7 मध्ये. आणि पुढे देहाबद्दल मनुष्याच्या दैहिक आणि आध्यात्मिक भावनांचा जो लढा आहे त्याबद्दल तो बोलतो बघा, वचन 14 पासून पुढे. कारण आपल्याला ठाऊक आहे अध्याय 7 की नियमशास्त्र आध्यात्मिक स्वरूपाचे आहे, मी तर दैहिक पापाला विकलेला असा आहे. कारण मी काय करतो ते माझे मलाच कळत नाही. म्हणजे जे मी इच्छितो ते करतो असे नाही, तर जे मला द्वेष वाटते तेच करतो. आणि पावलाला तोच मुद्दा मांडायचा इथं. आपण एकतर तो म्हणतो की नक्कीच अजूनही पाप आपल्या आपल्या या पापी देहामध्ये अजूनही त्याचं वास्तव्य आहे. आपण पापाच्या वास्तव्यापासून सुटलेलो नाही, पापाच्या सामर्थ्यापासून आणि पापाच्या परिणामापासून आपण सुटल्या गेलेलो आहोत. आणि म्हणून ख्रिस्ती जीवन जगत असताना आपल्याला पाहायला भेटते एक महत्वाचा मुद्दा आहे, तो आपण समजून घेणं गरजेचं आहे. ते म्हणजे काय? आपण नीतिमत्वतेमध्ये चालवा. आता हे आपल्या स्वतःच्या बळाने आहे का? बिलकुल नाही. तथापि अध्याय 7 मध्ये आपल्याला एक समस्या पाहायला भेटते, नाही का? त्याचं वर्णन पौल अध्याय 7 मध्ये विशेष करून ह्या समस्येचं वर्णन पौल जो आहे करत आहे. ख्रिस्तामध्ये आपले पापाला मरणे आपल्याला नियमशास्त्राच्या दास्यातून मुक्त करते, जेणेकरून आपण आत्म्याच्या प्रेरणेने देवाची सेवा करू शकू. पण आपला जो स्थायी बदल आहे त्यामुळे काही अतिशय व्यवहारिक समस्या सुद्धा उद्भवल्या गेलेल्या आहेत, ज्या आता आपण वचन वाचलं, नाही का? पौल म्हणतो की आपल्याला पाहायला भेटतं की आपण ख्रिस्तामध्ये आपल्याला चांगले करण्याची इच्छा आहे, पण ती पूर्ण करण्यासाठी आपण अशक्त आहोत. आणि पौल तेच म्हणतो की मी पापी देहाला विकलेला असा आहे म्हणतो. कारण मी काय करतो ते माझे मलाच कळत नाही. म्हणजे जे मी इच्छितो ते करतो असे नाही, तर जे मला द्वेष वाटते तेच करतो. तेच पौल इथं बोलण्याचा प्रयत्न करत आहे की आता ख्रिस्तामध्ये आपल्याला चांगले करण्याची इच्छा आहे, पण ती पूर्ण करण्याची शक्ती किंवा सामर्थ्य नाही. पाप अजूनही आपल्यावर राज्य करण्याचा प्रयत्न करतं. आपण आता त्याचा द्वेष करतो, ते म्हणजे पाप. तेच आपण करतो, नाही का? पुष्कळदा आता आपल्याला जे आवडते ते म्हणजे नीतिमत्व, ते आपण मग आपल्यावर समोर एक प्रश्न उपस्थित होतो की अरे मग नेमकं समस्या आहे तरी काय, नाही का? पौल नियमशास्त्राबद्दल पण बोलतो फार गांभीर्याने. आता तो म्हणतो ख्रिस्तामध्ये आपल्याला क्षमा मिळालेली आहे. पण नेमकं समस्या काय आहे? आपला देह आहे की नियमशास्त्र आहे की नेमकं काय आहे? तर नियमशास्त्र ही समस्या नाही. कारण नियमशास्त्राला काय आवश्यक आहे आणि काय मनाई आहे त्याच्याशी आपण सहमत आहोत. समस्या आपल्या देहाची आहे, जी आपल्या पापाच्या मोठ्या सामर्थ्यावर मात करू शकत नाही. आपला देह जो अजूनही त्या अवस्थेत आहे. ज्या नीतिमत्वतेसाठी आमचे तारण झाले आहे आणि ज्याचे पालन करण्यास आम्ही बांधील आहोत, ते साध्य करण्यात आम्ही अक्षम आहोत. काय होतं? ज्या नीतिमत्वासाठी आमचं तारण झालेलं आहे त्याचं पालन करण्यास आम्ही नक्कीच बांधील आहोत, परंतु ते साध्य करण्यासाठी अजूनही आम्ही दुर्बळ आहोत. आम्ही अजूनही दुर्बळ आहोत. आणि तिथंच अध्याय 7 जो आहे तो आपल्याला थांबवतो. कारण वचन 24 आणि जर 25 पाहिलं तर तिथं बघा, किती मी कष्टी माणूस, मला ह्या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडेल? आपला प्रभू येशू ख्रिस्त, ह्याच्याद्वारे मी देवाचे आभार मानतो. तर मग मी स्वतः मनाने देवाच्या नियमाचे दास्य करतो, पण देहाने पापाच्या नियमाचे दास्य करतो. किती भयंकर! पहा, तो म्हणतो की मी मनाने देवाच्या नियमाचं दास्य करतो, पण देहाने पापाच्या नियमाचे दास्य करतो. ही अशी अवस्था आहे. नक्कीच नीतिमत्वतेसाठी आमचं तारण झालेलं आहे.
आणि ज्याचे पालन करण्यास आम्ही बांधील आहोत, परंतु ते साध्य करण्यात आम्ही अजूनही दुर्बळ आहोत. मग याच्यावर उपाय काय? याच्यावर उपाय काय आहे? मग देव, आम्ही जे नीतिमान झालेलो आहोत, नीतिमान ठरवण्यात आलेलो आहोत, तर याचा अर्थ एका लाईनीमध्ये आपण समजून घेऊ शकतो, तो म्हणजे काय? आपण नीतिमान ठरवण्यात आलेले पापी आहोत. अजूनही आपण पापाच्या वास्तव्यातून सुटलेलो नाही. परंतु लक्षात घ्या, असा दिवस, अशी वेळ येत आहे जिथं आपण या पापाच्या वास्तव्यातून पूर्णपणे सुटू, ख्रिस्ताचं गौरव करू, नाही का? आणि त्या वेळेसाठी, त्या वेळेपर्यंत ख्रिस्ताने आपल्याला एकटं सोडलेलं नाही. त्याने त्याचा आत्मा आपल्याला दिलेला आहे. त्याने त्याचं वचन आपल्याला दिलेलं आहे. त्याने त्याची मंडळी आपल्याला दिलेली आहे, जिथं आपण एकत्रित येतो. त्याने त्याचे सेवकगण दिलेले आहे. बरोबर? इपिस्करास पत्रामध्ये सांगितलं त्याने, कोणी शिक्षक, पालक, सुवार्तिक त्याने दिलेले आहे. आणि पहा, तोपर्यंत तो आपल्याला ह्या कुंपणाने राखत आहे. तोपर्यंत आपल्याला तो ह्या कुंपणाने राखत आहे. यासाठी की आपण जरी देहाने अजूनही अशक्त आहोत, दुर्बळ आहोत, परंतु त्याचा आत्मा आपल्याला नेहमी सशक्त करतो. तो ज्यावेळेस आपण पडतो, त्यावेळेस आपल्या हृदयाला तो नेहमी टोचन करतो. आपल्याला तो नेहमी चुरचूर लावतो. त्याच्या वचनाने तो आम्हाला दोष लावितो. तो आम्हाला दाखवतो की अरे, तू इथं चुकलेला आहेस, तू इथं पडलेला आहेस, आता तुला पुन्हा उभार राहण्याची गरज आहे. पश्चाताप कर, देवाच्या चरणी ये. बघ, ख्रिस्ताचं नीतिमत्व ते इतकं तोकडं नाही, ते आजही पुन्हा तुला देवाशी एकत्र करतं. आपल्याला, आपण आपलं तारण गमावत नाही कधीच, लक्षात घ्या. परंतु ती सहभागिता काही काळापुरते खंड त्याच्यामध्ये येतो, परंतु पुन्हा देव जो आहे, ती सहभागिता आपल्याला पाहायला भेटतं की त्यामध्ये तो आपल्याला पुन्हा उभं करतो. आणि म्हणून या विषयाबद्दल विचार करत असताना अनेक गहन गोष्टी देव आपल्याला शिकवतो, नाही का? हे नीतिमत्व ख्रिस्ताद्वारे केवळ कृपेने मिळालेलं आहे, केवळ कृपेने आहे. आणि म्हणून ख्रिस्ती जीवन हे पूर्णपणे सर्वस्वी, सर्वस्वी केवळ देवाच्या कृपेने आहे. म्हणून मी मला किंवा कुणालाच इथे जागा नाही की नाही, अरे, ख्रिस्तामध्ये मला नीतिमत्व मिळालंय आणि पहा, मी तर देवाच्या वचनाची सेवा करतो, किती चांगला, मी तर फार नीतिमान आहे, मी कधीच चुकणार नाही. नाही, नाही. मला देखील कृपेची गरज आहे. तुम्हाला कृपेची गरज आहे. आणि नित्यप्रभूच्या हाती पडण्याची गरज आहे. नेहमी आपल्या पापांची क्षमा मागण्याची गरज आहे देवाकडे. पश्चातापी हृदयाने येण्याची गरज आहे. भग्न अंतकरणाने आपल्याला येण्याची गरज आहे. म्हणून नेहमी देवाच्या वचनात राहण्याची गरज आहे. मंडळीच्या सहभागितेत राहण्याची गरज आहे. म्हणून त्यावर आपण विचार करूया. देवाच्या हाती आपण पडूया. त्याला विनंती करूया की प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो तू दिलेल्या अनमोल तारणासाठी. धन्यवाद देतो तुझ्या महान त्या गौरवी सुवार्तेसाठी. धन्यवाद देतो प्रभू, जो विश्वास तू दिलेला आहेस, ज्याद्वारे प्रभू आम्ही प्रभू तू केलेलं परिपूर्ण कार्य ते आमच्या खाली हाताने आम्ही स्वीकारतो. धन्यवाद देतो, तुझा आत्मा तो आम्हाला दिलेला आहेस, जो आमच्या हृदयात वास करतो. आपल्यामध्ये जे कोणी अजूनही त्या खऱ्या नीतिमत्वापासून दूर आवलेले आहेत, अजूनही त्या देवाच्या क्रोधाखाली आहेत, ही त्याने दिलेली वेळ आहे. ख्रिस्ताचं परिपूर्ण कार्य समजून घ्या. ख्रिस्त जो महान गौरवी तारणार आहे ते समजून घ्या. देवाची कृपा ओळखून घ्या. देवबाप आपल्याला हे समजण्यासाठी सहाय्य करायला आपण प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही खरंच तुझी थोरवी गातो. प्रभू, तू किती महान आहेस. प्रभू, आम्ही आमची दयनीय अवस्था जाणतो देवबापा. प्रभू, आम्ही किती कष्टी लोक आहोत. प्रभू, आम्ही किती दुःखी लोक आहोत. प्रभू, आम्ही अशक्त देहाच्या. प्रभू, आम्ही आमची कृत्य प्रभू आजही तितकेच तोकडे आहेत आणि तितकेच घाणेरडे आहेत, जितके प्रभू अगोदरही होते. परंतु आज ख्रिस्ताच्या कृत्यांमध्ये आमचे ते तोकडे कृत्य सुद्धा तू ख्रिस्तामध्ये आनंदाने स्वीकारतोस. म्हणून धन्यवाद देतो प्रिय बापा. प्रभू, आमच्या ओठांचं प्रथम फळ आम्ही तुला अर्पितो. प्रिय बापा, आम्ही पुष्कळदा चुकतो, आम्ही बघतो. प्रिय देव बापा, आम्ही पुष्कळदा आमच्या स्वतःच्या बुद्धीने आणि बापा विचाराने चालतो आमच्यावर दया कर. प्रभू, आम्ही तुझ्या कृपेवर नित्य अवलंबून राहावं यासाठी सहाय्य कर. आम्ही आमच्या जीवनामध्ये येणाऱ्या संकटाकडे पाहतो आणि पुष्कळदा आम्ही कुरकुर करतो देव बापा. प्रभू, आम्ही नेहमी
आमच्या जीवनाकडे पाहत असताना आम्ही दुःखी होतो, कष्टी होतो, की आमच्या जीवनात येणाऱ्या वेदना का आहेत, आमच्या जीवनात येणारे त्रास का आहेत, आमच्या जीवनात येणारे संकट का आहेत. परंतु त्याही पलीकडे तू केलेलं कार्य किती अद्भुत आहे, यावर आम्ही मनन करण्यास विसरतो. दे बापा, आमच्यावर दया कर. पुन्हा तुझ्या सुवार्तेकडे आम्हाला घेऊन आलास, आभार मानतो. ख्रिस्ताचं परिपूर्ण कार्य दाखवलंस, धन्यवाद देतो. प्रभू, आमचा अशक्त देह आहे प्रभू, जो आम्हाला कधी चांगलं करण्यासाठी तो आम्हाला कधीच हातभार लावणार नाही, म्हणून तुझा आत्मा तो आम्हाला दिलास, जो आमच्या हृदयात वास करतो. तुझं पवित्र वचन तो आम्हाला दिलंस, त्याबद्दल धन्यवाद देतो. तुझी महान सुवार्ता जी अजूनही आमच्यासाठी ताजीतवाणी आहे, धन्यवाद देतो. तुझ्या मंडळीबद्दल आम्ही धन्यवाद देतो. तुझ्या सेवकांबद्दल आम्ही धन्यवाद देतो. सर्व तुझ्या पुरवठ्याबद्दल आभार मानतो, जे आम्हाला ख्रिस्ताच्या त्या दिवसासाठी तयार करत आहेत. म्हणून नाव तसे आम्ही तुझ्या हाती पडतो. तर एक देवा, आम्ही तुला गौरवितो. देवच पिता, देवच पुत्र, देवच पवित्र आत्मा, आम्ही तुमच्या एकत्वाला गौरव, महिमा आणि सन्मान देतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि गोड नावामध्ये ही प्रार्थना मागतो की आपण इथे थांबणार आहोत. प्रभू आपण सर्वांना आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड सर्वांना. थँक्यू पास्टर. Praise God. येस. मला ना थोडं बोलायचं होतं. खरं तर हे रोमकारास पत्र मला पहिलं खूप अवघड वाटत होतं. वाचत होते तेव्हा काही समजत नव्हतं. परंतु देवबापाच्या कृपेने, दयेने ह्या क्लासला जेव्हा मी जॉईन झाले तेव्हापासून सगळं जे अवघड होतं ते मला सोपं वाटायला लागले. पास्टर, तुम्ही खूप छान अगदी सोप्या भाषेत हे सांगताय सगळं. त्याच्यामुळं ते सगळं सोपं वाटतंय असं मला वाटतं. देवबापाची मी आभार मानते. आपले देखील आभार मानते. थँक्यू. थँक्यू सो मच. येस, प्रभू चांगला आहे, त्याचं वचन चांगलं आहे, नाही का? येस.